आज एक खूप युनिक एपिसोड होणार आहे आपल्याला, कारण सौरभ आज ऍक्च्युअली आपल्याला दाखवणार आहे काही त्याच्या फिल्मचे, द वे ही हॅज स्कोर्ड अ फ्यू फिल्म्स, आणि त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. म्हणजे मला सांगायचं तर खूप गोष्टी आहेत, पण एक टू बिगिन विथ, आशिष कुलकर्णी जो माझा रूममेट आहे तो आता पुण्यात आहे. तर मी रोज आपलं एक सगळ्यांचंच रुटीन झालंय, दिवसा उठायचं, बिकॉज यू डोंट हॅव वर्क, समटाइम्स यू वेक अप लेट, आणि एक रुटीन की दिवसभर काय काय. तर मला सडनली जाणवायला लागलं की आमच्या इथे टेरेस आहे, तर टेरेसवरती गेल्यावरती ना संध्याकाळी खूप मस्त फ्रेशनेस येतो. अँड देन यू जस्ट आय स्पेसिफिकली मला पर्सनली क्लाउड्स वरती स्टेअर करायला खूप आवडतं. हे माझं काहीतरी फॅसिनेशन आहे. सो आय कीप स्टेअरिंग, आणि देअर वर बर्ड्स आणि असं तसं, देर आर डिफरंट फॉर्मेशन ऑफ बर्ड्स, ज्या आता सगळ्या गोष्टी बदलत आहेत आजूबाजूला, नेचर इम्पॅक्ट. तर मला वाटलं अरे किती भारी आहे, आणि मी आशिषला म्हणलं की कॅन यू प्लीज सेंड मी दी व्होकल फॉर खामोश रात, यु नो द फेमस सॉन्ग थकशक मधला. आणि समहाऊ आय थॉट की मला हे एक्सप्रेशन कॅप्चर करायचंय, आणि मला खरं तर कव्हर्स आणि म्हणजे आय एम नॉट दॅट फॅसिनेटेड, पण आय डू इट ॲज अन एक्सरसाइज. आय डोंट नो इफ इट्स आउट ऑन सोशल मीडियावर काय होईल त्याचं, बट आय डू इट ॲज अन एक्सरसाइज. आणि ते आशिषलाही माहिती आहे की आम्ही एकत्र राहत असल्यामुळे एव्हरी डे वी ट्राय टू कॅप्चर सम पार्ट ऑफ न्यू जॉनर दॅट वी नो ऑर एनिथिंग. तर तसं मी काहीतरी ट्राय केलं. तर त्याचं तुम्हाला एक हे दाखवतो मी, लाईक व्हिडिओ स्क्रीनशॉट आहे की आमच्या, जसं तू म्हणाला लॉजिकमध्ये कसे कसे मल्टी ट्रॅक्स थ्रू येतं. तर मी टेक्निकल फार नाही बोलणार, बट ऍटलीस्ट यू कॅन सी की किती लेयर्स असतात एका गाण्याच्या मागे. सो आय थॉट की इव्हिनिंग टाइम मे बी स्टार्ट विथ अ पीस, ॲज यू सेड, जो माझा फेवरेट सब्जेक्ट आहे. तर हँड ड्रम्स आणि हे त्याच्या वरती केलेलं आहे. सो सहमी हवा, खामोश सहमी हवा, तन्हा तन्हा दिल अपना, तन्हा तन्हा दिल अपना, और दूर कहीं रोशन हुआ एक चेहरा, एक चेहरा, एक चेहरा, ये सच है या सपना, ये सच है या सपना. yeah, this is how I go about it. Ki वाव yeah, वाव, सो ब्युटिफुल मॅन, सो ब्युटिफुल. खूप छान अरेंज झालंय. yeah. So अरेंजमेंट आणि हे दीज आर टेक्निकल वर्ड्स, बट ॲज आय सेड की एक प्रोड्युसर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर एक व्ह्यू पाहिजे. अँड आय थिंक सिन्स आय एम मोर इन टू बॅकग्राऊंड स्कोर्स अँड ऑल, मला सतत ते विजन, मी बॅकग्राऊंड आणि मूवीज मध्ये असल्यामुळे मला सतत काहीतरी डोळ्यासमोर एक हे ठेवावं लागतं दृश्य. तर जसं मी म्हटलं की काय कशामुळे ट्रिगर झालं हे गाणं करावं असं, किंवा अशा टाईपचं म्युझिक करावं असं, तर तो पॉइंट होता की रोज संध्याकाळी एक छान वाटलं पाहिजे. आता मी आज संध्याकाळी मगाशी मी गेलो गच्चीवरती हे हेडफोन मध्ये ऐकत, मी नाचायला लागलो. सो दिस इज व्हॉट इज लाईक अन एक्सरसाइज फॉर मी, की आय एन्जॉय इट, आणि दिस इज व्हॉट इज लाईक फूड फॉर मी. आय वॉन्ट टू थ्राईव्ह ऑन इट असं. तर हे हा अप्रोच आहे. आणि
टेक्निकलसाठी आपण आय गेस वेगळं सेशन पण करू शकतो की काय कसं हे करा, कॉर्ड्स कसे हे करायचे वगैरे. पण आपल्याला जसं की एक साऊंड वाईज आपण कुठेतरी त्यात सटलनेस ठेवला पाहिजे. डायनॅमिक्स कसे असतात गाण्याचे, कुठे पॉजेस घेतले पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट रिस्पेक्ट सायलन्स. बी सॉन्ग, बी इट बॅकग्राऊंड स्कोर. कारण थोडासा विषय वेगळा आहे, पण मला वाटतं की ज्यावेळेस आपण ग्रो अप होत असतो, मूव्हीज हे इतके महत्वाचे असतात. अँड ॲज वी से द पॉवर ऑफ सिनेमा, की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इमोशन वाईज पिक्चर मधनं कळतात, मूव्हीज मधनं. लाईक ॲग्रेशन असेल, प्रेम असेल, प्रपोजिंग, विच एव्हर इमोशन यू से ऑर द सीन दॅट वी सी, इट अफेक्ट्स यू ॲज ग्रोईंग अप. आणि आता कट टू की वी आर ऑन दॅट अदर साइड ऑफ कर्टन, की जिकडे आपल्याला दाखवायचं आहे की एक रोमॅन्टिक सॉन्ग करायचंय, एक इन्स्पिरेशनल सॉन्ग करायचंय. तर आपल्यात सगळे ते गुण पहिले आले पाहिजेत, राईट? की आपल्याला पहिले ते फील झालं पाहिजे की हाऊ आर वी अप्रोचिंग लव्ह इन दिस सिच्युएशन ऑफ द स्टोरी, किंवा आर वी फिलिंग दॅट एनर्जेटिक टू मेक अ सॉन्ग दॅट मोटिवेशनल. सो हा पहिले विचार आपण ॲज क्रिएटर वी शुड डू इट. अँड इट्स अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी की ज्या थिएटरमध्ये यू आर गेटिंग सो मेनी पीपल. आय डोंट थिंक की यू शुड टेक देअर टाइम फॉर ग्रँटेड. त्यांचा वेळ तुम्ही ग्रँटेड घेऊ नका, कारण दे आर दे हू आर गोइंग टू पास क्रिटिक ऑर विच एव्हर वे वॉट एव्हर. पण असं माझं तर सिम्पल थॉट असतं की लोकांनी थिएटरमधून आल्यावरती अरे यार काय लाऊड होता पिक्चर, काय म्युझिक लाऊड होतं, असं इतकं तरी केलं नाही पाहिजे. त्यामुळे मी माझ्या लेवल्स युजली खूप सटल ठेवतो. जिकडे इमोशनला गरजेचं आहे तेवढंच. आणि अनमोल बरोबर आम्ही बरेच वेळा एक्सपेरिमेंट करताना, अनमोल इज अ व्हेरी गुड फ्रेंड, अनमोल भावे, साऊंड डिझायनर. येस. वी ट्राय टू सर्च सायलेन्स पॉइंट इन द मूवी. आय डोंट नो व्हॉट इट इज कॉल्ड टेक्निकली, पण बरेच वेळा असं होतं की जिकडे म्युझिक पण अरे लेट्स ड्रॉप इट, लेट्स इथे ह्या पॉइंटला, हा खूप मस्त पॉइंट आहे मूवीमध्ये आणि तिकडे आपण शांत हे करू, नम करू. तर ते खूप वर्क होतं. आणि दॅट्स हाऊ वी आर ऑल्सो, बोथ ऑफ अस ॲज इंडिव्हिज्युअल्स. आणि सो व्हॉट मॅटर्स इज की तुम्ही ॲज अ पर्सन कसे आहात. आणि फर्स्ट ट्राय टू absorb the silence, first try to respect silence around you or within you. Address every emotion of your thinking by playing, by exploring yourself in music. And then go for the outer part, which is like doing production and हे ते.